मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कीर्ती इंटरव्ह्यू पॅनलला विचारून आतमध्ये येते। सर्वजण कीर्तीच्या भरजरी साडी आणि दागिन्यांकडे पाहत असतात। त्यानंतर तिला बसायला सांगतात। तेव्हा त्यातीलच एक सर कीर्तीला विचारतात, कीर्ती जामखेडकर, आज तुम्ही इथे कशासाठी आला आहात हे तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा कीर्ती सांगते, मी UPSCच्या इंटरव्ह्यूसाठी आले आहे। तेव्हा इंटरव्ह्यू पॅनलमधील मॅडम विचारतात, या इंटरव्ह्यूसाठी थोडाफार अभ्यास केल्याशिवाय येता येत नाही, परंतु इथल्या नियमांचा पण काही अभ्यास केला आहे का? कारण ह्या सर्व नियमांमध्ये ड्रेस कोड पण दिला आहे, त्याबद्दल तुम्ही जरा काही सांगाल का? तेव्हा कीर्ती बोलते, इंटरव्ह्यूसाठी येताना उमेदवाराने सभ्य आणि साधी कपडे घालून यावे। तेव्हा मॅडम कीर्तीला बोलतात, परंतु तुमचे कपडे तर या वर्णनात बसत नाही, तुम्ही UPSCच्या विरोधात आला आहात का? मस्करी करताय? त्यावर कीर्ती नम्रपणे सांगते, मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, उलट ही साडी मी कुणाचा तरी मान राखण्यासाठी घातली, त्यांच्या भावना समजून घेतल्या, मग मी ही साडी नेसली। माझ्या मते सभ्य आणि नीटनेटकी यामध्ये ही साडी तर नक्की बसते। तेव्हा तिला सर विचारतात, म्हणजे तुम्हाला तुमचं कुटुंब महत्त्वाचं वाटतं का? तेव्हा कीर्ती हो बोलते। तर मॅडम विचारतात, तुम्ही तुमच्या सासूबाईचा खूप मान राखता, उद्या तुम्ही IPS झाला आणि तुमच्या सासूबाईकडून एखादा गुन्हा घडला तर तुम्ही कोणतं कर्तव्य पार पाडाल? तेव्हा कीर्ती नम्रपणे सांगते, एखाद्या सुनेसमोर जेव्हा सासूबाई उभ्या असतील तेव्हा सून त्यांचा नक्कीच मान ठेवेल, परंतु जेव्हा एखादा गुन्हेगार समोर असेल ना, तर माझ्यातील IPS ऑफिसर नक्कीच त्यांना जाब विचारेल, शेवटी गुन्हा तो गुन्हा असतो। कीर्तीची उत्तरे इंटरव्ह्यू पॅनलला आवडत असतात। त्यानंतर सर विचारतात, तुम्ही वर्क एरिया प्रेफरन्स म्हणून तुमच्या घराजवळीलच ठिकाण दिलं आहे, हे तुमच्या कामाआडेल तुम्हाला असं वाटत नाही का? तेव्हा कीर्ती अजिबात नाही असं बोलते। तर मॅडम तिला पुन्हा विचारतात, हा इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर तुम्हाला 11 महिन्यांचं ट्रेनिंगसाठी बाहेर राहावं लागणार, तुम्ही राहू शकता का? तेव्हा कीर्ती माझी तयारी आहे असं सांगते। इकडे बाहेर शुभमला कीर्तीचं खूप टेन्शन येतं, कारण ती खूप वेळ इंटरव्ह्यू देत असते। दुसरीकडे कमला मावशी जिजाक्कांच्या घरी येते आणि जिजाक्कांकडे विरजण मागते आणि कीर्ती कुठे आहे असंही विचारत असते। तेव्हा एमली कमला मावशींना सांगते, कीर्तीचा आज शेवटचा इंटरव्ह्यू आहे, ती आता पोलीस ऑफिसर होणार आहे। तेव्हा कमला मावशी बोलते, आज काय कीर्ती मग पोलीस ऑफिसर होऊनच घरी येणार, तिचं तर सर्व वेगळंच असतं, नव्या जमान्यातील नवी सून, असं कमला मावशी जिजाक्कांना टोमणा मारत असतात। तेव्हा जिजाक्का कमला मावशींना चांगला चेंगा दाखवून घरचा रस्ता दाखवतात। इकडे सर कीर्तीला पुढचा प्रश्न विचारतात, तुम्ही फर्स्ट ऑप्शन म्हणून IPS सिलेक्ट केलं, त्याचं कारण काय? तेव्हा कीर्ती सांगते, माझ्या बाबांनी मला लहानपणापासून सत्याचा मार्ग दाखवला, मग मी ठरवलं की IPSच व्हायचं। माझ्या बाबांचं हे स्वप्न पुढे जाऊन माझ्या नवऱ्याचं स्वप्न झालं। तेव्हा सर विचारतात, तुमचे पती काय करतात? तर कीर्ती सांगते, त्यांचं स्वतःचं मिठाईचं दुकान आहे, ते स्वतः मिठाई बनवतात। हे ऐकून मात्र सर्वजण एकमेकांकडे पाहत असतात। बाहेर शुभमला कीर्तीचं खूप टेन्शन आलेलं असतं की नक्की काय झालं असेल। इकडे सर कीर्तीला विचारतात, नुकतीच आरेगावात एक हल्ला झाला, त्यामध्ये खूप माणसं पण मेली, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? परंतु कीर्तीला या प्रश्नाचं उत्तर माहीत नसतं। तेव्हा ती टेन्शनमध्ये येते आणि मनातल्या मनात विचार करते, हे तर करंट अफेअर्समध्ये येतं, माझ्या हातून हे कसं सुटलं? सर्वजण तिला शब्दात पकडत असतात, परंतु कीर्ती चोखपणे उत्तर देत असते। बाहेर शुभम कीर्तीच्या काळजीने खूप अस्वस्थ होतो। तेव्हा तेथे असणारा उमेदवार शुभमला बोलतो, तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात? तेव्हा शुभम सांगतो, आतमध्ये माझी बायको इंटरव्ह्यू द्यायला गेली आहे, खूप वेळ झाला ना म्हणून। इकडे मॅडम कीर्तीला विचारतात, जर 2 गुन्हेगार आहेत, एक पोलीस ऑफिसर आणि दुसरा चोर असेल, त्या दोघांपैकी जर एकालाच अटक करणे शक्य असेल तर तुम्ही कोणत्या व्यक्तीला अटक कराल? तेव्हा कीर्ती सांगते, मी पोलीस ऑफिसरलाच अटक करेल, कारण चोराला कायद्याचं ज्ञान नसतं, ते पोलीस ऑफिसरला असतं। ज्या व्यक्तीने सामान्य व्यक्तीचे रक्षण करायचं असतं, त्याच ऑफिसरने गुन्हा करावा, हे कसं चालेल? कीर्ती सर्व प्रश्नांची उत्तरे खूप छान प्रकारे देत असते।
तेव्हा शेवटचा प्रश्न कीर्तीला विचारण्यात येतो की जर तुम्ही IPS ऑफिसर झालात, तुमचं समाजातील स्थान खूप उंचावेल, मग त्याच वेळी तुमचा नवरा दुसरीकडे मिठाई विकतो, मिठाई बनवतो, हे तुम्हाला आवडेल का? तुम्ही त्यांचं प्रोफेशन त्यांना बदलायला सांगणार का? तेव्हा कीर्ती नाही बोलते आणि मी IPS व्हावी ही माझ्या आईवडिलांबरोबर माझ्या नवऱ्याची पण इच्छा होती. त्यांच्या सपोर्टशिवाय मी काहीही करू शकले नसते. आज इथे इंटरव्ह्यू द्यायला पण येऊ शकले नसते, असं ती शुभमची बाजू घेऊन बोलते आणि त्याचा मोठेपणा सर्वांना सांगते. तेव्हा ती छान प्रकारे उत्तरं देऊन आणि इंटरव्ह्यू देऊन बाहेर येते. तर शुभम तिची बाहेर वाट पाहत असतो. कीर्ती आली ते पाहताच तो कीर्तीला विचारतो, तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे दिली का? तेव्हा कीर्ती हो बोलते आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना एवढी आवडली नाहीत, कारण त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं, असंही ती शुभमला सांगते. तेव्हा शुभमला खूप टेन्शन येतं की आता रिझल्ट काय लागेल. काही दिवसानंतर कीर्ती आणि शुभम इंटरव्ह्यूचा रिझल्ट चेक करत असतात की नक्की सिलेक्शन झालं की नाही, परंतु त्या यादीमध्ये कीर्तीचं नाव नसतं. तेव्हा कीर्ती शुभमला सांगते, अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी दिलेली उत्तरे इंटरव्ह्यू पॅनलला आवडली नाहीत, पहा ना इथे माझं नावच नाही, असं म्हणून ती रडू लागते. तेव्हा शुभम कीर्तीला सांगतो, तुम्ही असं रडू नका, माझा विश्वास आहे तुमचं नाव पुढच्या यादीमध्ये नक्की असेल. असं म्हणून ते दोघेही पुन्हा लिस्ट चेक करत असतात की नक्की नाव आहे की नाही. तेव्हा दुसऱ्या लिस्टमध्ये शुभमला कीर्तीचं नाव दिसतं. तेव्हा तो त्याबद्दल कीर्तीला सांगतो. दोघेही खूप खुश होतात. तेव्हा शुभम कीर्तीचं सिलेक्शन झालं म्हणून तिचं अभिनंदन करतो. कीर्ती आनंदाच्या भरात शुभमला मिठी मारते. तेवढ्यात भिंगरी तेथे येते, परंतु शुभम कीर्तीचं लक्ष भिंगरीकडे नसतं. भिंगरी त्या दोघांकडे पाहतच असते. तर शुभम इकडे कीर्तीला बोलतो, तुमची IPS ऑफिसर म्हणून निवड झाली, हे सर्व जगाला ओरडून सांगावंसं वाटतंय. तेव्हा भिंगरी शुभमचे हे बोलणे ऐकते. तिला समजतं की कीर्ती वहिनीची IPS ऑफिसर म्हणून निवड झाली. तेव्हा ती खूप खुश होते आणि जिजी अक्कांना ही आनंदाची बातमी लगेच सांगायला जाते. तर शुभम कीर्तीच्या आईवडिलांच्या फोटोकडे पाहत राहतो, कारण त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं असतं. दुसरीकडे जिजी अक्का कीर्ती पास झाली म्हणून शिरा बनवत असतात. तेव्हा भाऊ तेथे येतात आणि कीर्तीच्या यशाचा आनंद आज घरभर दरवळतोय असंही जिजी अक्कांना बोलतात. त्यानंतर जिजी अक्का भाऊंना बोलतात, आता कीर्तीने पण बायकोचं कर्तव्य पार पाडायला पाहिजे. तर भाऊंना टेन्शन येतं. इकडे कीर्ती शुभमला सांगते, जेव्हा जिजी अक्कांना समजेल की मला 11 महिने ट्रेनिंगला जावं लागेल, तेव्हा त्यांना खूप टेन्शन येईल. तेव्हा शुभम आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू असं बोलतो. त्यानंतर जिजी अक्का साईनाथांसमोर प्रसाद ठेवतात. तेव्हा घरातील सर्वजण कीर्तीचे अभिनंदन करत असतात. कीर्ती जिजी अक्कांना सांगते, जिजी अक्का, मला 11 महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी बाहेर जावं लागेल आणि तेथेच राहावं लागेल. तेव्हा मात्र जिजी अक्कांना खूप टेन्शन येतं. पुढील भागात जिजी अक्का आणि भाऊ लग्नाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करणार आहेत. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.